अजूनही चांद रात आहे भाग 3. यातलं कुणाला काही कळलं आणि स्पेशली आजीला तर तुझ्या बापाला ढगात पाठवून देईल आणि तुझा भाऊ तो कुठे गायब होईल तुला कळणारही नाही। एवढं बोलून तो ताडताड तिथून निघून गेला। आता पुढे वसुंधरा मात्र विजेचा धक्का लागावा तशी तिथेच उभी होती। तो जे काही बोलला वागला ते सगळं तिच्या कल्पनेबाहेरचं होतं। त्याचं वागणं बोलणं सगळं काही एखाद्या भयंकर स्वप्नासारखं वाटलं तिला। पण हे स्वप्न नव्हतं। तिच्या आयुष्यात संकटांची दुःखांची आधीच काय कमी होती की वेदनेचा एक नवा अध्याय सुरू झालेला, आकाश इनामदार या नावाचा। विचारांचा अतिभार झाला होता आणि तोल जाऊन ती खाली पडली। आकाश फ्रेश होऊन बाहेर आला तर त्याला ती खाली पडलेली दिसली, तिथेच सोफ्याजवळ। एका क्षणासाठी त्याला काळजीही वाटली। पाऊल तिच्याकडे टाकणार तर दुसऱ्या क्षणी त्या काळजीची जागा तिरस्काराने घेतली आणि तिला तसं पडलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं। पण माणुसकी म्हणून त्याने फोन करून सर्वंटला आत यायला सांगितलं आणि तिच्याकडे एक नजर पाहून तो तिथून निघून गेला। तो खाली आला तर राधाबाई आणि मोहनराव नाश्ता करत होते। या दोघांना उशीर लागेल म्हणून आणि त्यांची औषधं असल्याने ते नाश्ता करायला बसले होते। आकाश, आलास बाळा? आणि हे काय, ही कुठली तयारी? त्याला असं ऑफिसच्या ड्रेसमध्ये तयार झालेलं पाहून राधाबाईंनी विचारलं। रोज कुठे जातो मी आजी? तो दाराकडे जात म्हणाला। अरे रोजची गोष्ट वेगळी आहे, कालच तर लग्न झालं तुझं आणि आज ऑफिसला निघाला तू? जरा तरी विचार कर, त्या पोरीला वसुंधराला काय वाटेल? नवी नवरी आहे ती, त्या त्याला समजावत म्हणाल्या। आजी, तुला हवं होतं म्हणून लग्न केलं मी, तुझ्या मनासारखं झालं ना मग आता प्लीज अडवू नको मला, जाऊ दे माझं, तो तटस्थपणे म्हणाला। चेहऱ्यावरचा राग आणि चीड लपवण्याचा आतोनात प्रयत्न करत होता। अरे पण त्या काही बोलणार तसं मोहनरावांनी त्यांना हाताने थांबवायला सांगितलं। उगाचच वाद नको व्हायला हवा होता। बरं ठीक आहे, पण सांग वसुंधरा कुठे आहे? त्यांनी विचारलं। तेवढ्यात सुमन, घरात काम करणारी मुलगी, धावतच बाहेर आली। आजी, छोट्या मालकीनबाई चक्कर येऊन पडलेल्या, चला लवकर। त्या आकाशला काही विचारणार तोपर्यंत तो निघूनही गेला होता। दोघांनीही तो गेला त्या दिशेला पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली। अहो डॉक्टरांना बोलवा, राधाबाई घाबरतच मोहनरावांना म्हणाल्या। तिकडे ऑफिसमध्ये आकाश त्याच्या केबिनमध्ये विचारमग्न बसला होता। त्याला आज ऑफिसमध्ये पाहून ऑफिसचा स्टाफही आश्चर्यचकित झाला। त्यांच्याप्रमाणे त्यांचा हा खडूस बॉस किमान लग्न झाल्यावर 8-10 दिवस तरी ऑफिसमध्ये येणं अपेक्षित नव्हतं त्यांना। तेवढीच त्यांच्या जीवाला शांतता। पण कसलं काय, हा तर अगदी लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये उगवला। आकाश कसल्या तरी गूढ विचारात हरवलेला होता। त्याच वेळी त्याचा फोन वाजला। नाव वाचून त्याने लागलीच फोन रिसीव्ह केला। सर, मी परत एकदा सगळं चेक केलं, पण हाताला लागावं असं काहीच नाही। सागर सरांनी त्यांची ओळख सगळ्यांपासून लपवून ठेवली होती तिथे। मी अगदी ते राहत होते तो फ्लॅटही परत चेक केला, पण संशय घेण्यासारखं काहीच आढळलं नाही मला तिथे। समोरच्या फोनवर असणारे साळवी त्याला पुन्हा एकदा आधीच सांगितलेल्या गोष्टी सांगत होते। साळवी, मान्य, पण मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा चेक करा, नक्कीच भेटेल काहीतरी। आणि दादाला खरंच कोणी ओळखत होतं का तिथे तेही एकदा चेक करा। तिथल्या स्टाफला विचारा, म्हणजे त्याची खरी ओळख, त्यांचे फोन रेकॉर्ड, जे मिळेल ते खोदायचा प्रयत्न करा। आकाशने आकाश पाताळ एक केलं होतं सागरचा मृत्यू कसा झाला ते शोधायला। सर, मी केलं चेक, पण नॉर्मल कन्व्हर्सेशन सोडलं तर काहीच नाही तिथे। हो, काही पत्रव्यवहार आहेत, पण तेही तुम्हालाच किंबहुना त्या मुलीलाही त्यांनी त्यानंतर कुठलं पत्र पाठवलं नाही। कदाचित त्यांना माहिती असावी त्यांचे फोन टेप आहेत म्हणून। साळवेंनी पुढची माहिती पुरवली। ठीक आहे, पण तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा आणि याबद्दल कुणाला काहीही कळता कामा नये, अदरवाईज दे मे हॅव डाऊट ऑन अस, आणि असले नसले पुरावेही नष्ट होतील त्याने, आकाशने साळवींना सांगितलं। ओके सर, पण ती मुलगी, साळवी काहीतरी बोलणार पण आकाशने त्यांचं बोलणं मध्येच तोडलं। साळवी, ती मुलगी फक्त प्यादा होती, खरा सूत्रधार वेगळाच आहे। पण प्यादा असो किंवा राजा, शिक्षा सगळ्यांनाच मिळणार, अगदी मरणाची, तो निश्चयाने बोलला आणि त्यानंतर त्याने फोन ठेवला। तेवढ्यात त्याचे काका, खरं तर चुलत काका सुधाकरराव आत आले। साधारण 60च्या घरातली व्यक्ती, अतिशय विश्वासू आणि सरळ मार्गी, इनामदारांसाठी खूप मोठा आधार होता हे काका म्हणजे। आकाश, एवढ्या लवकर ऑफिसमध्ये यायची गरज नव्हती बेटा, कालच लग्न झालंय तुझं, जरा थांबायचं असतं घरी, ते त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाले।
नाही काका, थांबायला वेळ कुठे आहे? किती कामं आहेत पडलेली. आणि तुमच्यावर तरी किती भार टाकायचा मी. उद्या मी दिल्लीच्या फार्मास्युटिकल कंपनीसोबत मीटिंग ठरवली आहे. त्यामुळे आज येणं आवश्यक होतं. सगळं व्यवस्थित झालं तर पुढच्या आठवड्यात दिल्लीला जावं लागेल कॉन्ट्रॅक्ट फायनल करायसाठी, तो त्यांना म्हणाला. बरोबर आहे तुझं. तसंही जे नाव खराब झालं आहे त्यानंतर सुधाकरराव काहीतरी समोर बोलणार तोच आकाशने त्यांना थांबवलं आणि बोलायला सुरुवात केली. काका, जे झालं ना त्यात दादाची काही चूक नव्हती. तो असं वागणं शक्यच नाही. तो अगदी जोशमध्ये म्हणाला. हो, मला कळतंय बाळा, त्याची चूक नव्हतीच. तो असं कधीही करणार नाही. दादाचं रक्त आहे शेवटी. प्रामाणिकपणा ठासून ठासून भरला होता अंगामध्ये, नसा नसात भिनलेला. पण मीडिया आणि कॉम्पिटिटर ही लोक माहीत आहे ना तुला, असल्या गोष्टींचं भांडवल करायला नेहमी तयार असतात. परंतु तू नको काळजी करूस, यातून काहीतरी मार्ग निघेलच. सगळं सही सलामत बाहेर पडेल. सागरला नक्कीच निर्दोष सिद्ध करू आपण. काही मदत हवी असेल तर सांग मला. आणि झालं गेलं ते विसरून जा आता. लग्न झालाय तुझं. कामावर, घरावर, तुझ्या बायकोवर लक्ष दे. ते त्याच्या हातात हात ठेवत अगदी प्रेमाने म्हणाले. त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या समाधानासाठी का होईना त्यानेही मान हलवली. सुधाकर इनामदार, विश्वास इनामदारांचे म्हणजे आकाश आणि सागरच्या वडिलांचे चुलत भाऊ. त्यांची आई गेल्यावर राधाबाईंनी म्हणजे त्यांच्या काकूनेच त्यांना लहानाचं मोठं केलं, अगदी आईच्या मायेने. कधीच आईची कमी पडू दिली नाही त्यांना. ते विश्वासला बिझनेस मध्ये मदत करायचे. घरातले असल्याने खूप विश्वासातले होते. आकाशच्या वडिलांचा फार्मास्युटिकल केमिकल आणि फर्टिलायझरचा खूप मोठा बिझनेस होता. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय विश्वासरावांनी आपल्या मेहनतीने वाढवला, नाव रूपाला आणला. आकाशच्या वडिलांच्या अपघाती निधनानंतर सगळा भार सागरवर, आकाशच्या मोठ्या भावावर आलेला. त्यावेळी त्याला सुधाकरची खूप मदत झाली. आकाश तर फार लहान होता, शिकतच होता त्यावेळी. अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे सागर त्याची स्वप्न पूर्ण करू शकला नाही. आवाज खूप गोड होता त्याचा. मोठा सिंगर व्हायचं होतं त्याला. आधीपासून सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये कॉलेजमध्ये अव्वल असायचा. पण एवढ्या मोठ्या बिझनेसच्या पसाऱ्यात त्याचं स्वप्न कुठच्या कुठे विरून गेलं. त्या ओझ्याखाली पार चेपून गेला होता तो. पण त्याला आकाशच्या बाबतीत ते होऊन होतं द्यायचं, म्हणून त्याने आकाशला डायरेक्ट बिझनेसमध्ये कधीच इन्व्हॉल्व करून घेतलं नव्हतं. शिक, तुझ्या आवडीनिवडी जोपास, असंच म्हणायचा तो आकाशला नेहमी. सुधाकर गेल्यावर आकाशने मनातले विचार जरा वेळासाठी बाजूला ठेवले आणि कामावर फोकस केला. उद्याची मीटिंग त्याच्यासाठी खूप महत्वाची होती. ती जर सक्सेसफुल झाली असली तर मागच्या काही घटनांमुळे त्याच्या कंपनीला झालेला बऱ्यापैकी लॉस भरून निघणार होता. मनात एकदा वसुंधराचा विचार पण आला, पण त्याने तो लागलीच झटकला. तिच्याविषयीचं प्रेम तर त्याने कधीच चोळामेळा करून बाजूला फेकून दिलं होतं. सध्या त्याच्या मनात तिच्याविषयी फक्त राग आणि तिरस्कार होता. तुझ्या कर्माची शिक्षा तुला मी नक्कीच देणार, तो मनात म्हणाला आणि लॅपटॉपकडे मान वळवली. तिकडे वसुंधरा बेडवर निश्चित पडली होती. डॉक्टरांनी तपासलं. तिला काय झालं, असं अचानक चक्कर कशी काय आली? राधाबाईंनी डॉक्टरांना काळजीने विचारलं. मला वाटतं त्यांनी ना काही कालपासून खाल्लं नाहीये. शिवाय लग्न होतं, त्याची दगदग, धावपळ, त्याचाही स्ट्रेस असेल. मी चेक केलं, बीपी लो झालाय त्यांचा. इंजेक्शन दिलंय, जरा वेळाने उठल्या त्या की काहीतरी खायला द्या, लाईटच द्या काहीतरी, आणि काही दिवस आराम करा. विटॅमिन्स डेफिशियन्सी आहे, औषधं लिहून दिली आहेत मी, ती घ्यायला सांगा. डाएटकडे लक्ष द्या. बाकी असं काळजीचं विशेष काही कारण नाही, डॉक्टरांनी सांगितलं आणि ते निघून गेले. जरा वेळाने वसुंधराला जाग आली. डोकं जड पडलं होतं. झोपेतही आकाशचे शब्द तिच्या कानात घुमत होते. ती पलंगाचा आधार घेत उठून बसायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात सुमन समोर आली. उठलीस तू? सुमन, तिला हात दे जरा उठून बसायला, राधाबाई मायेने तिच्याजवळ येत बसत म्हणाली. सुमन, वसुंधरासाठी ज्यूस आणि काहीतरी खायचं घेऊन ये, हलकसच आण. सुमनला त्यांनी सांगितल्यावर सुमनने मान डोलावली आणि ती किचनकडे निघून गेली. सुमन बाहेर गेल्यावर राधाबाईंनी वसुंधराच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. कसं वाटतंय आता? ठीक ठीक वाटतंय. तिच्या तोंडून अस्पष्टसा आवाज निघाला. किती अशक्त झाली होती ती हे तिच्या आवाजावरून कळत होतं. राधाबाईंची माया ही खरोखरची होती. कुठलाही दिखावोपणा नव्हता त्याच्यामध्ये. अशी कशी चक्कर आली ग तुला? आणि असं उपाशी राहू नये बाळा. किती अशक्त वाटतेस. माझ्या काळजीचा चुकीचा अर्थ लावू नकोस तू. तुला माझा राग आला असेल. कदाचित तुला लग्नाची जबरदस्ती केली म्हणून माझ्यावर राग असणार.
मान्य आहे मला, पण विश्वास ठेव माझ्यावर. माझा हेतू मुळीच वाईट नव्हता ग. तुझ्या नजरेत मी तुला खूप व्यावहारिक वाटली असेल, पण मला फक्त आणि फक्त माझ्या नातवाचं सुख हवं होतं, म्हणून तुझ्यासमोर असा पर्याय ठेवला मी. राधाबाई आपल्या मनातली खदखद, मनातलं गिल्ट तिच्यासमोर बोलून दाखवत होत्या आणि वसुंधरा शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. खरंच विश्वास ठेव माझ्यावर, तुला या घरात काहीच कमी पडणार नाही. सगळी सुख तुझ्या पायाशी लोळण घालतील. शब्द आहे माझा. माझा आकाश खूप चांगला आहे ग. आधी एकदम हसरा खेळता होता. गोकुळासारखं घर होतं बघ माझं. मुलगा, सून, 2 नातवंड. पण देव जाणे कुणाची दृष्टी लागली काय माहिती. एका ऍक्सिडेंटमध्ये आकाशचे आई वडील गेलेत. आकाश तर शिकतच होता त्यावेळी, पण माझ्या सागरने सगळं सांभाळून घेतलं. एवढा मोठा डोलारा सांभाळला एकट्याने. खूप समजूतदार आणि शहाणा होता माझा सागर. बोलताना राधाबाईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण एक दिवस त्यालाही हिरवून नेलं ग देवाने आमच्यापासून. त्या दिवसापासून आकाश फार बदलला, एकलकोंडा झाला. सागर एक भाऊ, मित्र, आधार, सगळं काही होता त्याच्यासाठी. खूप जीव होता दोघांचा एकमेकांमध्ये. आकाश तर सागरचा एक शब्द डावलायचा नाही. पण त्याचं असं अचानक निघून जाणं, माझा आधीचा आकाशही निघून गेला बघ त्याच्यासोबत. शेवटचं त्याच्या चेहऱ्यावर कधी हसू बघितलं असेल ते आठवत सुद्धा नाही मला. हे सगळं बघण्याआधी देवाने डोळे मिटायला हवे होते आमचे. आमची लेकरं उचलून नेली त्याने आणि हे सगळं दुःख बघायला आम्हाला जिवंत ठेवलं. हे सगळं सांगताना डोळ्यातले अश्रू वाहत होते राधाबाईंच्या. वसुंधरा मात्र एखाद्या पुतळ्यासारखं बसून त्यांचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत होती. या सगळ्या गोष्टी तिला आधी माहिती नव्हत्या. आज पहिल्यांदा राधाबाईंनी तिला सगळं बोलून दाखवलं. राधाबाईंविषयी तिच्या मनात असणारी असली नसली अडीही वाहून गेली त्यांनी दिलेल्या एक्सप्लेनेशनवर. आमचे आता असे कितीसे दिवस उरले आहेत ग, म्हणून डोळे मिटायच्या आधी आकाशचा संसार मार्गी लागायचा होता. आधी नाहीच म्हणत होता लग्नासाठी, पण त्या दिवशी तुझा फोटो पाहिला आणि अचानक लग्नाला तयार झाला. मग दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे तुझा होकार मिळवण्यासाठी, म्हणून हे सारं करावं लागलं बघ. पण माझ्याबद्दल तुझ्या मनात कुठलाच गैरसमज ठेवू नको. तुला दुखवायचा कुठलाच हेतू नव्हता बघ माझा. त्या पदराने डोळे पुसत तिची माफी मागत म्हणाल्या. तेवढ्यात सुमन खायचं आणि ज्यूस घेऊन आली. हे खाऊन घे आणि फ्रेश होऊन आराम कर. तुझं सगळं सामान इथल्या कपाटात शिफ्ट केलेलं आहे. आणि हो, आकाश काही बोलला ना तर राग मानून घेऊ नको. मनाने खूप चांगला आहे ग तू. फक्त जरा वेळ दे त्याला हे नवं नातं समजावून घ्यायला, स्वीकारायला. प्लीज एवढी कृपा कर या म्हातारे आजीवर. राधाबाईंच्या एवढ्या मनापासून बोलण्याने तिला धीर आला. आकाश जे बोलला ते त्यांना सांगावं का असा विचार मनात आला, पण दुसऱ्या क्षणी त्याने दिलेली धमकी आठवली. त्या उठून जाणार तोच तिने आवाज दिला. आजी. हा बोल ना बाळा. तिथून उठलेल्या राधाबाई पुन्हा तिच्या जवळ येऊन बसल्या. ते मी उद्या घरी जाऊन येऊ का बाबांना भेटायला? तिने खाली मान घालतच कसं बसं विचारलं. तुला बरं वाटलं की नक्की जा हं, पण आता आराम कर आणि त्याआधी हे खाऊन घे. खाल्ल्याशिवाय झोपायचं नाही हं. डॉक्टर म्हणाले खूप अशक्त आहेस तू, काळजी घ्यायला हवी. एवढं बोलून त्या तिथून निघून गेल्या. वसुंधरा विचारांमध्ये हरवलीच होती. तिला राधाबाईही तिच्यासारख्या समदुःखी वाटल्या. उतारवयात किती आणि काय काय दुःख आलं होतं त्यांच्या वाट्याला. आकाशने नेमका काय गैरसमज करून घेतला होता तिच्याविषयी, की त्याला तिच्या भूतकाळाविषयी कळलं म्हणून तो असा वागत होता. तिला काहीच कळायला मार्ग नव्हता. ती तिच्याच विचारात हरवली होती. विचार करून करून डोकं बधीर झालं होतं तिने. पोटात भूकही लागलेली आणि अशक्तपणाही जाणवत होता, म्हणून तिने थोडा ज्यूस घेतला. खायची तर इच्छाच नव्हती, पण सुमन तिने थांबून बळजबरीने खायला घातलं. ताई, तुम्ही जोवर खाणार नाही ना तोवर आजी हलू द्यायच्या नाही मला इथून, सुमन हसून म्हणाली. त्यामुळे नाईलाजाने तिने खाल्लं थोडंसं. भात घेऊन फ्रेश झाली. फ्रेश झाल्यावर तिला थोडं बरं वाटलं. तुम्ही आता आराम करा, मी येईल दुपारी. काही लागलं तर बघा इथे फोन आहे, फोन करून सांगा मला, सुमनने तिला सांगितलं. सुमन खूपच प्रेमळ आणि चांगल्या मनाची वाटली तिला. तिने हसून हो म्हटलं आणि मान डोलावली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. कथेचा आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.